तर फ्लिपकार्टमध्ये झाली ना भाऊ आमच्यासोबत एक मोठी गडबड. जसं की तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या चालू आहे आपलं एक चॅलेंज आणि आज आहे ते चॅलेंजचा 14वा दिवस आणि आपले आजचे फॉलोअर्स आहे 798. तर या चॅलेंज कम्प्लीट करामध्ये तुम्ही मला सपोर्ट करा आणि फटाफट तेवढं आपल्याला फॉलो करून टाका आणि ज्यांना फॉलो करायला आहे ते फक्त दाबून एकदम फर्स्ट शेअर करून टाका. जसं की रोजच्या सारखं मी गाडी काढून आलो शिदा गुरु नानक ट्रेडिंग्स वर अटी येऊन किलोभर शेंगदाणे आपल्या नावावर करून वापस घेऊन आलो शिदा दुकानावर. मग दुकानावर आल्यानंतर भो चहाचे 2-2 घोट मारले, किलो मोजून भो गिरायकाला देऊन आणि काढली आपली गाडी आणि निघालो शिदा माल आणण्यासाठी. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की सध्या आपल्या मरकापुरात काही ना काही प्रगती चालू आहे, पण हे प्रगती आहे कशाची मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं. मग गाडीला 7वा गिअर लावून मी आलो शिदा जय माताजी ट्रेडर्स वर. याला केपेस तर आपल्याला दोन आपले प्रेमाचे माणसं भेटले. मग त्यांनी आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन आणि आपल्या या भाऊली सोबत घेऊन मी आलो बघ शिदा त्यांच्या गोडाऊन वर. मग गोडाऊन माल उचलून आपल्या गाडीवर ठेवला आणि तडून आलो शिदा गुरुदेव ट्रेडिंग्स वर. अटे आल्यावर मी काय पाहतो इकडे तर मोठं काम चालू होतं आणि तिकडे बाबू मैं निन्नी कर लूं थोड़ी देर. मग एवढे सुंदर शब्द ऐकून भाऊनं आपल्याला चहा पाजला. मग तुम्हाला तर माहित आहे आपण फुकटचं कुठे सोडत नाही. मग आपल्या या मित्राला सोबत घेऊन आम्ही दोघं निघालो बघ दुकानाकडे. आम्ही दुकानाकडे जात होतो की तेवढ्यात मला वाटी विशाल भेटला. मग मी विशालने म्हटलं का रे कोणाच्या प्रेमात एवढे हात भरवले तू ना. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है. मग आपल्या विशालला टाटा करून आलो बो शिदा दुकानावर. मग बो रात्रीच्या वेळेस बो आपल्या दुकानावर शिदा ओम आला. ओम म्हणे चाल म्हणे आपल्या फ्लिपकार्ट मधून एक पार्सल आणलंय. मग काय बसलो गाडीवर आणि निघालो आम्ही दोघं. मग गाडीला सपाटात आणि इकडचा तिकडचा गिअर टाकत आम्ही आलो शिदा फ्लिपकार्ट ऑफिसवर. अटियाला आमचं पार्सल घेऊन आम्ही नाटीच अनबॉक्स करायला लावला. मग पार्सल मधलं ऑर्डर बाहेर काढलं. मग मी ओमला विचारलं म्हटलं का रे हे आहे काय हे. तर ओम काय म्हणते हे आहे चड्डी वाव घालणाऱ्याचं यंत्र. तर हे यंत्र घेऊन तर आम्ही जातो बो शिदा घरी. तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करून घे जा. जय श्रीराम.